गणेशोत्सव महासंघाच्या वतीने या ठिकाणी आरती पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे। याचा या ठिकाणी शुभांशु दीक्षित यांनी देखील बनवलेला आहे। याचा देखील आपण या ठिकाणी वितरण करीत आहोत। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने या ठिकाणी आरती पुस्तकाचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे। शुभांशु दीक्षित यांनी किट बनवलेल्या या किटचं देखील आपण उद्घाटन या ठिकाणी आपण करीत आहोत। सन्माननीय बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत। मी आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांचा उत्सव गणेशोत्सव याला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून त्यांनी दर्जा दिला आहे। आता फक्त आपल्या राज्यातील नव्हे तर जगातील सगळे लोक येतील आणि आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या सणाबद्दल अभ्यास करतील। खूप खूप धन्यवाद देवाभाऊ। मी आता आपल्याला सर्वांना संबोधित करण्याची विनंती करतो। राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटमजी, आमदार संजय उपाध्यायजी, आपले रेल्वेचे वीणाजी आणि उपस्थित शिवाजी पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि कोकण विकास आघाडीचे आपले पदाधिकारी, सर्व कोकणाकडे प्रस्थान करणारे मुंबई स्थित कोकणवासीय भगिनी आणि बंधू आणि उपस्थित विशेष या ठिकाणी आमचं स्वागत करण्याकरता आलेले आमचे सगळे मुली बंधू आणि भगिनी आणि बंधू, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कोकणातला जो व्यक्ती मुंबईमध्ये राहतो त्याला गणेशोत्सव जवळ आला की कोकणाची ओढ त्या ठिकाणी लागते आणि कसंही करून कोकणात पोचलं पाहिजे, गावात पोचलं पाहिजे, गावामध्ये घर उघडून गणपती बसवला पाहिजे, गणपतीची आराधना केली पाहिजे, अशा प्रकारची एक ओढ कोकणवासियांच्या मनामध्ये असते। आणि म्हणूनच सातत्याने देशातलं मोदीजींचं सरकार असेल, राज्यातलं आपलं सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, गेले अनेक वर्ष कोकणवासियांची व्यवस्था ही आपण करतो आहोत। याही वर्षी मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजींना ही विनंती केली होती की कोकणवासियांना अधिकच्या ट्रेन तुम्ही यावेळी द्या, आणि त्यांनी
निमित्ताने कोकणात जाणाऱ्या आमच्या सगळ्या कोकणवासियांना टोलची माफी देखील आपण त्या ठिकाणी दिली. सर्व प्रकारे आमच्या कोकणी माणसाला सहजतेनं सुलभतेनं कोकणात जाता आलं पाहिजे, गणेश उत्सव साजरा करता आला पाहिजे आणि परतही येता आलं पाहिजे. या दृष्टीने सगळ्या व्यवस्था या आपण केलेल्या आहेत. आता ही ट्रेन लवकरच सुटणार आहे. मी जास्त वेळ भाषण केलं तर ट्रेनला उशीर होईल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. श्री गणेशाला प्रार्थना करतो की विघ्नहर्त्याने सगळ्यांच्या जीवनातले विघ्न हरावे, सगळ्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आणि सर्वांच्या मनोकामना या पूर्ण कराव्या अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा संजयजी, त्याचप्रमाणे आपली कोकण विकास आघाडी, भारतीय जनता पक्षाचे आपले सर्व जिल्हाध्यक्ष या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. सर्व प्रवाशांनी त्यांना सूचना आहे की ट्रेन तुम्ही बसल्यानंतरच सुटणार आहे. 11:50ला ट्रेन सुटणार आहे. देवेंद्रजी इकडनं झेंडा दाखवण्याकरता आपल्या उद्यानाला येणार आहे. आपण शांततेने एक मिनिट शांततेने यायचं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ताशेवालेमध्ये त्यांनी पुढे यावं. ताशेवाले 2 ताशेवाले यांनी स्टेशन यायचं आहे.
भारतीय जनता पार्टी गेले अनेक वर्ष कोकणवासियांची सेवा करते आहे. विशेषतः आपल्याला कल्पना आहे की गणपती उत्सवामध्ये मुंबईतल्या प्रत्येक कोकणवासी भगिनी बंधूंना कोकणामध्ये जायचं असतं, गणपती साजरा करायचा असतो आणि कितीही कष्ट पडले तरी कोकणामध्ये आपल्या गावी सर्व मंडळी जातातच आणि म्हणून त्यांचे कष्ट कमी झाले पाहिजेत हा प्रयत्न भाजपने सातत्याने केला आणि याही वर्षी आम्ही विशेष गाड्या तर सोडल्याच, पण मी केंद्र सरकारचे आभार मानतो की केंद्र सरकारने 367 गाड्या कोकणवासियांच्या सेवेमध्ये दिल्या. कोणालाही गर्दीचा सामना करावा लागणार नाही, झटके खावे लागणार नाही. या व्यतिरिक्त आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून 550 बसेस या कोकणामध्ये आम्ही पाठवतो आहोत. आणि आपल्याला कल्पना आहे की कोकणवासियांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने टोल माफी देखील आम्ही दिलेली आहे. त्यामुळे अतिशय आरामदायी आणि सुखरूप असा प्रवास कोकणवासियांचा करण्याचा प्रयत्न मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारने केला आहे. सरकारने राज्योत्सवाचा दर्जा दिल्यानंतर ही सगळी सेवा दिली जाते. भाविकांचा कोकणवासियांचा नेमका काय प्रतिसाद आहे? मला असं वाटतं की खूप आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. आताही तुम्ही बघितलं असेल तर कोणी बोललं नाही तरी त्याचा चेहरा बोलतोय, चेहऱ्यावरचा आनंद बोलतोय. कारण आपल्याला कल्पना आहे मागच्या काळात किती कष्ट घेऊन आमची कोकणी मंडळी कोकणात जायची, आता ते कष्ट कमी झाल्याचा आनंद आहे. विशेष दुसरी बाब म्हणजे की आता मुंबईत जो आहे तो गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतो. तुमच्याकडे महत्वाचं साधन काय यंत्रणांना सूचना दिलेली? असं आहे की गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी काळजी घ्यायची ती आपण घेतली आहे. तथापि शेवटी गणेश मंडळं ही देखील आमचे डोळे आहेत, तेही आमचे कान आहेत. त्यांनीही सजग राहिलं पाहिजे, त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पोलिसांची कोऑर्डिनेशन त्यांचं अतिशय चांगलं आहे आणि विशेषतः गर्दीचं योग्य प्रकारे नियंत्रण झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल. सतत एवढी सेवा पुरवली जाते पण विरोधक सतत जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न पुढे आणतात विरोधक. असं आहे की मुंबई गोवा महामार्गामधला एक पॅच हा राहिलेला ही वस्तुस्थिती आहे, पण इतर पूर्ण झालेला महामार्ग देखील आपल्याला पाहावा लागेल. आता जवळपास 90% महामार्ग चांगला आहे, पण 10%चा त्रास आहे. मला असं वाटतं आपण अपेक्षा करूया त्रासाचं शेवटचं वर्ष गणपतीचं सीझन आहे आणि गर्दी प्रचंड असते मुंबईमध्ये आणि जरांगी पाट्यातून येऊ घालतात. कसं वय सर्वकडे बघतात? असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही. मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत. कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही. किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. बाकी ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं. शिंदेना तुम्ही काम करू देत नाही. शिंदेसाहेब नाही म्हणाले ना असं, संपला विषय. माझं आणि शिंदेसाहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला
तरी काही होणार नाही. आम्ही सोबतच आहोत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र मनोज जरांगे पाटील वारंवार एकदम खालच्या पातळीवर तुमच्याकडे टीका करतात, सगळ्या गोष्टी करतात. त्यांना बळ नेमकं कोण पुरवतंय हे वारंवार ते सतत करत आलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही. कुठल्या स्त्रीबद्दल, कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही. आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही. प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ. माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद. हिंदी में जानना चाहेंगे, आज जो है भाजपा की तरफ से जो है मोदी एक्सप्रेस फिर से एक बार छोड़ी गई, आपने हरा झंडा दिखा के उसको जो है देखिए, बहुत खुशी की बात है कि मुंबई में बसने वाले जितने कोकणवासी लोग हैं वे गणेश पर्व पर, गणपति उत्सव में अपने गांव जाते ही हैं और चाहे कितनी तकलीफ हो वो वहां पहुंचते हैं. इसलिए पिछले कुछ वर्षों में भारतीय जनता पार्टी की ओर से और महायुति की सरकार की ओर से और मोदी सरकार की ओर से भी हम लोगों ने कई अच्छे उपक्रम हाथ में लिए हैं. इस साल हमारे मोदी जी के और अश्विनी वैष्णव जी के आशीर्वाद से 367 ट्रेन्स, स्पेशल ट्रेन्स कोकणवासियों को हमने दी है. बीजेपी ने भी कई ट्रेन्स स्वयं स्पॉन्सर भी की है. करीब 550 बसेस ये हमने कोकण के लिए दी है. और साथ में चूंकि अब इसको हमने राज्य उत्सव के रूप में मनाना तय किया है तो मुझे ऐसा लगता है कि हमने टोल की माफी करके जो हमारे कोकणवासी है उनके लिए एक प्रकार से मार्ग प्रशस्त किया है. राहू दे साहेबांना राहू दे.